मुंबईमध्ये राम मंदिर स्थानकाजवळ अगदी 3 इडियट्स चित्रपटासारखा सीन झालाय। तोच पाहायला मिळाला कारण लोकल ट्रेनमध्ये एका महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि त्यानंतर एका धाडसी युवकानं मात्र तत्काळ आपल्या मैत्रिणीला फोन केला, इमर्जन्सी चेन खेचली आणि त्यानंतर व्हिडिओ कॉलवर एका डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली त्या महिलेची यशस्वी प्रसूती केली। बाळाच्या रडण्यानं माणुसकी जिवंत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं। नेमका काय प्रसंग घडला होता, काय म्हणजे मध्यरात्रीची वेळ होती आणि कसं काय काय घडलं? मी माझ्या ट्रॅव्हलिंगसाठी निघत असताना मी अहमदाबादसाठी चाललो होतो। माझी फ्लाईट असताना मी शेवटची ट्रेन म्हणून मी अंधेरी स्टेशनला उतरून टर्मिनल 2ला जायचा विचार होता। सो लास्टची ट्रेन होती, त्याच्यामध्ये मी फर्स्ट क्लास डब्यामध्ये होतो, मॅडम त्या सेकंड क्लासमध्ये होत्या, जाळी होती मध्ये। सो त्यांचा दर्द ओरडलेलं वगैरे बघून मी पुढे गेल्यानंतर ट्रेन थांबली, स्टेशनला ट्रेन थांबल्यानंतर मग मी आतमध्ये गेलो डब्यामध्ये। ती सिच्युएशन पाहिल्यानंतर मला ती गोष्ट अनकंट्रोल वाटली त्या ठिकाणी। सो म्हणून मी चेन पुलिंग केली आणि त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं गेलं। बाहेर काढल्या गेल्यानंतर त्यांना मी त्या कठड्यावरती झोपवलं। सो मदतीची वाट बघितली पण कोणतीही मदत काही झाली नाही, कोणत्याही डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट झाला नाही किंवा तिथनं त्यांचं स्ट्रेचर नव्हता त्या टायमिंगला, पण तो घेऊन जाऊ शकत नव्हतो। आणि एक्झॅक्टली अशी सिच्युएशन झाली की मग त्यांचं बाळाचं डोकं थोडंसं बाहेर आलं। सो त्या ठिकाणी बाळाचा जीव गुदमरूही शकतो, आईलाही काहीतरी होऊ शकतं। सो तो विचार करून मी विचार न करता मी डॉक्टरांना फोन लावला, त्यांना असं सिच्युएशन सांगितली। सो मग त्यानंतर त्यांनी मला गाईड करणं स्टार्ट केलं। गाईड केल्यानंतर हे सर्व गोष्टी त्यांनी जसं गोष्टी सांगितल्या त्याच पद्धतीनं मी त्या ठिकाणी उतरवल्या आणि त्यातनं एक छान आई आणि बाळाला सुखरूप। त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल सांगितलं की बाळाला ज्यावेळेस बाहेर येते, बाळाला बाहेर काढल्यानंतर पहिलं चेक करा ब्लड वगैरे येतं आहे का, सर्व गोष्टी, बाळ ओरडतं आहे का, बाळाचा आवाज येतो आहे का, हे चेक करायला लावलं। पण पहिले 5 मिनटं बाळाचा आवाज काय वगैरे नाही आला, पण नंतर 5 मिनटानंतर बाळानं मोठ्यानं आवाज केला आणि त्यानंतर थोडंसं आईच्या पण वेदना कमी झाल्या आणि त्याच्यानंतर आता ती जी प्रोसिजर असते नाळीची, ती नाळीची प्रोसिजर खूप कठीण असते की तिथे भीती वाटते त्या ठिकाणी। पण ती नाळ मॅडमनी मला एक डायमेन्शन सांगितलं की त्या डायमेन्शननुसार तू कट करू शकतोस, पण नाळेला पूर्ण घट्ट बांधलं पाहिजे। सो इन्फेक्शन गोष्ट, हायजेनिक गोष्टी, ह्या सर्व गोष्टींचा मॅटर करेल। सो त्यांनी जसं सांगितलं तसं केलं। आईच्या साईडला एक गाठ बांधली, बाळाच्या साईडला एक बांधली, मधनं कट केली आणि त्या गोष्टी मग बऱ्यापैकी हे झाल्या, रिकवर झाल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।